नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज तुमच्यासाठी पहिली महत्त्वाची जी बातमी आहे ती आधी सांगून घेते, कारण कदाचित फास्ट फॉरवर्ड लोक ऐकत असतात, त्याच्यामध्ये बातमी सटकून जाण्याची शक्यता असते. अरविंदो फार्माने बायबॅक जाहीर केला आहे. 6 तारखेला मीटिंग होती, म्हणजे कालच मीटिंग होती. तर त्या बायबॅकमध्ये अरविंदो फार्मा 54,23,728 शेअर बायबॅक करणार आहे. साधारणपणे 800 कोटी रुपये बायबॅकसाठी ते खर्च करणार आहे. 10% प्रीमियमनी हा बायबॅक आहे. 1,475 एवढ्या भावाने बायबॅक करणार आहे. ₹1 फेस व्हॅल्यूचा शेअर आहे. टेंडर बायबॅक आहे, म्हणजे फॉर्म भरायचा, ते रेशो सांगतील की तुमच्याकडे एवढे शेअर असतील तर एवढे शेअर बायबॅक केले जातील या हिशोबाने. आणि 17 एप्रिल ही बायबॅकसाठी रेकॉर्ड डेट आहे. म्हणजे ज्यांना कोणाला छोटा ट्रेड घ्यायचा आहे तेही घेऊ शकतात. साधारण 1 आठवड्याचा ट्रेड घेता येईल. म्हणजे गाजराची पुग्गी वाजली तर वाजली, अशा पद्धतीचा ट्रेड होऊ शकतो. बायबॅक जाहीर झाला आहे, 10% प्रीमियमवर आहे. म्हणजेच शेअर पडलेल्या दिवशीही तुम्ही गोळा करू शकता. नाही झाला, शेअर वाढला नाही, तर बायबॅकमध्ये देऊन तो ॲडव्हान्टेज मिळवू शकता. आज नवीन असं काहीही नाही. जी धमक्या चालू आहेत त्या आहेतच. थोडा वेळ इराणला शिल्लक आहे असं सांगितलं जात आहे. पण त्याच्यामध्ये अमेरिका सांगते की इराण कोणत्याही पद्धतीने परमाणु हत्यार ठेवू शकणार नाही. पण इराणने एक प्लॅन दिला आहे. इराणला सीज फायर नको आहे. इराणला अमेरिकेने आज रात्रीपर्यंतची मुदत दिली आहे. पण इराणचं म्हणणं आहे की सीज फायर ही तात्पुरती उपाययोजना आहे, आम्हाला कायमची उपाययोजना अपेक्षित आहे. सीज फायरच्या माध्यमातून वेळ विकत घेतला जातो, म्हणजेच टू बाय टाईम, आणि मग त्या वेळाचा उपयोग पुन्हा युद्धाची तयारी करण्यासाठी केला जातो. त्यामुळे त्यांना सीज फायर नको आहे. इराणचे लोक चिडले, कारण रमजानच्या महिन्यामध्ये त्यांच्यावर हल्ला केला गेला. जेव्हा चर्चा चालू होती त्याच वेळेला हल्ला केला गेला. म्हणजे कोणत्याही शब्दावर इराण आता विश्वास ठेवायला तयार नाही. या वस्तुस्थितीमध्ये सकाळी मी उठल्यावर पाहिलं तर गिफ्ट निफ्टी 88 पॉईंट डाऊन होता, आणि आत्ता व्हिडिओ करताना पाहिलं त्यावेळेला 122 पॉईंट गिफ्ट निफ्टी डाऊन आहे. म्हणजेच मंदी वाढते आहे सकाळपासून आत्तापर्यंत साधारण 2-2.5 तासामध्ये. त्याच्यात एक गोष्ट पाहता येईल की क्रूड 110च्या लेव्हलवरच आहे. डॉलर इंडेक्स 100वर आहे. बॉन्ड यील्ड 4.33 आहे. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री 8,167 आहे, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी 8,089 कोटींची आहे. एक लक्षात घ्या, मी सिनियर सिटीजन आहे. त्यातून मला बरोबर 8:45 ते 9 या आसपास व्हिडिओ द्यायलाच लागतो, तरच तुम्हाला त्याचा उपयोग होतो. त्यामुळे सर्दी आहे का, खोकला आहे का, या गोष्टीकडे मी लक्ष देऊ शकत नाही.
अगदी अंगात ताप असला तरी मला या गोष्टीकडे लक्ष देता येत नाही, कारण वेळ महत्त्वाची आहे. म्हणजे मला बाबा ह्या आठवड्यामध्ये अमक्या विषयावरचा व्हिडिओ द्यायचा आहे, मग आठवड्यात जेव्हा माझी तब्येत बरी असेल तेव्हा देऊ, असा कुठल्याही प्रकारचा ऑप्शन नसतो. त्यामुळे तुम्ही या गोष्टींची चर्चा करण्यापेक्षा जास्तीत जास्त उत्पन्न कसं मिळवता येईल किंवा तोटा होऊ नये म्हणून काळजी कशी घेता येईल, त्यासाठी या सगळ्या बातमीचा उपयोग केलात, माहितीचा उपयोग केलात तर ते तुमच्या फायद्याचं ठरेल. ट्यूब इन्व्हेस्टमेंटनी ऑरेंज कोआय या कंपनीमध्ये 76% स्टेक घेतला. ॲक्मे सोलरच्या आर्मनी राजस्थानमध्ये बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीमची 5वी फेज कमिशन केली. बजाज फिन्सर्व 30 एप्रिल रोजी रिझल्ट देणार आहे. कोलते पाटीलला 59 कोटी टॅक्स डिमांड नोटीस मिळाली आहे. श्याम मेटॅलिक्स म्हणजे सगळ्यांचे बिझनेस अपडेट्स येतातच आहे. श्याम मेटॅलिक्सची विक्री 59% वाढली आहे. क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण यांचा लोन पोर्टफोलिओही सुधारला आहे, डिस्बर्समेंटही वाढले. पी सी ज्वेलरचा रेव्हेन्यू 32% वाढेल आणि कर्ज कमी करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. गॅलंट इस्पात त्यांचं पॅलेटचं प्रोडक्शन वाढलं आहे आणि पॉवर प्रोडक्शनसुद्धा वाढलं आहे. फिनो पेमेंट 7 लाख नवीन अकाउंट त्यांनी ॲड केलेत आणि आता त्यांचे 1.75 कोटी एवढे ग्राहक झाले. लोन पण वाढली आहेत, डिस्बर्समेंट पण वाढली आहे. अरविंदो फार्मा ओमालिजुमाबची फेज 3 याचे ट्रायल जी घेतली होती, फेज 3 ट्रायल, त्याचे रिझल्ट्स पॉझिटिव्ह आलेत. IRFC महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनीला 1,000 कोटीचं लोन त्यांनी डिस्बर्स केलं आहे. गोदरेज कन्झ्युमरचे अपडेट्स चांगले आहेत. डबल डिजिट सेल्स ग्रोथ, हाय सिंगल डिजिट व्हॉल्यूम ग्रोथ होईल असं गोदरेज कन्झ्युमरनी सांगितलं आहे. त्या मानाने ज्युबिलंट फूडचे जे अपडेट्स आहेत, बिझनेस अपडेट्स, ते तेवढे चांगले नाहीत. 69 नवीन स्टोअर उघडली आहे, रेव्हेन्यू 19% वाढेल असा त्यांचा अंदाज आहे. पॉलीऑक्साईड प्रमोटरनी 21 लाख शेअर घेऊन त्यांचा स्टेक 6.91% केला आहे. ग्लोबस स्पिरिट टेक्विला हा ब्रँड त्यांनी लॉन्च केला आहे आणि त्याचं नाव ठेवलं आहे तेराय आणि त्याची किंमत ठेवली आहे 3,600 ते 5,815. टिटागल नावल सिस्टीमला ब्राऊनफील्ड एक्सपान्शनसाठी परवानगी मिळाली आहे. हे ब्राऊनफील्ड एक्सपान्शन ते वेस्ट बंगालमध्ये करणार आणि त्यासाठी त्यांना 129 कोटीची सबसिडी मिळेल. PDS सास कॉन्ट्रॅक्ट त्यांनी एका US बेस रिटेलरबरोबर केलं आहे, त्यामुळे त्यांच्या रेव्हेन्यूमध्ये 450 कोटीची वाढ होईल. दीप इंडस्ट्रीला ONGCकडून 59 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. बजाज फायनान्स 29 एप्रिल रोजी
बजाज फायनान्स रिझल्टही देईल आणि डिव्हिडंडही जाहीर करेल. आता कुठले शेअर्स तेजीत मंदीत राहतील हे बघूया. पण त्याचबरोबर सकाळी पंतप्रधान मोदींनी काही गोष्टी जाहीर केल्या. परमाणूच्या क्षेत्रामध्ये आपल्याला मोठं यश मिळालं आहे. त्यामुळे परमाणू क्षेत्रामध्ये ज्या ज्या कंपन्या सहभागी होत्या त्यांचे शेअरसुद्धा आज तेजीत राहण्याची शक्यता आहे. तर किर्लोस्कर ब्रदर्स, मिश्र धातू निगम, एमटार या सगळ्या कंपन्या या परमाणू क्षेत्रामध्ये कार्यरत होत्या. आता बहुतेक शेअर तेजीतलेच दिले आहेत. काल परवा म्हणजेच गुरुवारी आणि काल दोन्हीही दिवस मार्केट तेजीत राहिल्यामुळे थोडासा रिलीफ मिळाला असेल. पहिले तेजीतले शेअर बघूया. CDSL, इंडियन बँक, HBL इंजिनिअरिंग, युनियन बँक, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लँड ॲसेट्स त्यांच्या, सिटी युनियन बँक, हिंदाल्को, V-मार्ट, ज्युबिलंट फूड, कल्याण ज्वेलर्स, गोदरेज कंझ्युमर, प्रेस्टिज इस्टेट, कॉन्कॉर, गॅलंट इस्पात, MCX, रेलटेल, डेलिव्हरी. मी किर्लोस्कर ब्रदर्स तू सांगितला, IRFC, टॉरेंट पॉवर, टायटन, वेदांता, क्रेडिट ॲक्सेस, स्टेट बँक, टिटाघर, IMFA म्हणजेच इंडियन मेटल फेरो ॲलॉईज, नायका, अरविंदो फार्मा, श्रीराम फायनान्स, कर्नेक्स मायक्रोसिस्टीम, केन्स टेक्नॉलॉजी, ब्रिगेड हॉटेल, गुजरात अंबुजा एक्सपोर्ट, लेन्स कार्ट आणि PDS. स्वान डिफेन्सला 4 अमोनिया बल्क कॅरियरची ऑर्डर मिळाली आहे म्हणून स्वान डिफेन्स. आता 2 दिवस गुरुवार आणि सोमवार दोन्ही दिवस मार्केट तेजीत आल्यामुळे थोडेसे कामीना पोर्टफोलिओमध्ये सुधार असेल. जर फक्त एक गोष्ट बघा, म्हणजे निरीक्षण कसं करायचं, सेंटिमेंटमध्ये बदल कसा होत जातो, की पूर्वी जो माणूस 120 रुपयाला विकायला तयार नव्हता तोच माणूस आज 80 रुपयाला सुद्धा विकायला तयार आहे. त्यामुळे थोडासा जरी शेअर वाढला तरी विकणाऱ्यांची संख्या वाढते आहे. तर ज्या शेअरमध्ये विकणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे म्हणजेच ते लोक म्हणतात की हा विकण्यासाठी भाव योग्य नाही आहे, आपण थांबूया, काही दिवसांनी वाढल्यावर विकूया, म्हणजेच त्या जागी सेल्स व्हॉल्यूम्स कमी होत आहेत. असे शेअर खरेदी करण्यासाठी योग्य भावाला उपलब्ध आहेत. आता एशियन पेंट तुम्हाला 2050 2010 या किमतीच्या आसपास मिळाला तर तो घेण्यासाठी योग्य ठरेल. पण ज्या वेळेला क्रूडचा भाव कमी होईल त्यावेळेला एशियन पेंटमध्ये खऱ्या अर्थाने तेजी येईल. 1 वर्ष जर आपण थांबलो तर 2000च्या जवळपास घेतलेला शेअर तुम्हाला 2700-2800 पर्यंत जाऊ शकतो. पण 1 वर्ष ते 1.5 वर्ष मात्र थांबावं लागेल. आणि एखाद वेळेला तुमच्या खरेदीच्या भावाच्याही खाली जाऊ शकतो, तर घाबरण्याचं कारण नाही. अशा पद्धतीने तुम्ही सेक्टर हेड शोधा, त्यामध्ये व्हॉल्यूम पहा आणि मग
जी काही तुम्हाला खरेदीची योजना घालायची आहे ती घाला, पण असंच काही युद्ध कायमचं चालू राहत नाही. मार्केट सुधारेल त्याच्यावर विश्वास ठेवा आणि मार्केटचा पडण्याचा वेग जसा होता तसाच मार्केटचा सुधारण्याचा वेगसुद्धा असेल की भारत युद्धक्षेत्रापासून दूर आहे आणि जे एनर्जीच्या संबंधातल्या अडचणी आहेत त्या अडचणी आपण बऱ्याच सोडवण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे सुधारणेचा वेग नक्की जास्त असेल. आज एक्सपायरी आहे, मंगळवार आहे, त्या दृष्टीने सुद्धा तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. तर ज्यांना मार्केट करायचं नाही आहे त्यांनी करू नका, पण काय काय घडतं आहे त्याच्याकडे मात्र लक्ष द्या. किंवा 23,000 ते 22,000 या जर्नीमध्ये मार्केट कुठे कुठे थांबलं होतं, काय काय झालं होतं याचा एक आढावा घेऊन तो लक्षात ठेवा किंवा कुठेतरी नोट डाऊन करून ठेवा. बघा कसं काय जमतं आहे. नमस्ते.